कॉलेज लाईफ, तुमची स्कूल, छोट्या होता तुम्ही 7-8 वर्षा, म्हणजे जेव्हापासून तुम्हाला आठवतं तेव्हापासून तुमची जी काही हेल्थ छान होती, तुम्ही खेळायचं, टीममध्ये भाग घ्यायचा, या सर्व गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं. तर यासाठी आपण रात्री हा आरामात वेळ काढू शकतो. त्याच्यानंतर आत्ताची जी हेल्थ आहे, ठीक आहे, आत्ताच्या हेल्थमध्ये एखादं काहीतरी चॅलेंज असेल, काहीतरी दुखत असेल, काहीतरी होत असेल, तरीही सुद्धा बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या छान आहेत, चांगल्या आहेत, त्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं. ठीक आहे, पाय दुखत असेल, पाय दुखत जरी असेल तर हातले हात छान आहेत, बाकी सगळे अवयव छान आहेत, त्याबद्दल थँक्यू. माझे पायही व्यवस्थित काम करत आहे, त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणायचं. मग तर इथं आपल्याला आत्ताची जी हेल्थ आहे त्याबद्दल थँक्यू म्हणणं, त्याला आय लव्ह यू म्हणणं, हे आपल्याकडनं झालं पाहिजे. आणि नंतरच्या हेल्थमध्ये, नंतरची हेल्थ तुम्हाला कशी पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला इमॅजिनेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे इमॅजिनेशन तिथं करता आलं पाहिजे की मी माझ्या नातवंडांसोबतही वॉकिंग करत आहे, फिरायला जात आहे, पिकनिकला जात आहे, इतकी माझी हेल्थ त्या एजमध्येही छान आहे, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. हे नंतरच्या हेल्थसाठी आत्तापासूनच आपल्याकडून बोललं गेलं पाहिजे. तर ह्यासाठी तुम्हाला आठवड्यातनं 1-2 दिवस तरी काढणं गरजेचं आहे आणि ते करायचं. आणि ही गोष्ट रात्री झोपण्याच्या आधी करायची, कारण त्यावेळेस माइंड आपलं रिलॅक्स थोडं झालेलं असतं आणि आपण आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ती गोष्ट आठवू शकते. कारण सकाळी जर ते आठवण्याचा प्रयत्न केला तर नाही आठवणार का, कारण आपल्याला दिवसभरात जे काही करायचं असतं ते इथं कुठंतरी चाललेलं असतं. त्याच्यामुळे त्यावेळेस आपण काय करू शकतो, तितकंसं आठवू नाही शकणार. पण ही गोष्ट आपण रात्री झोपण्याच्या वेळेस आरामात 15-20 मिनटं आधी जर आपण आठवली तर आपण आठवू शकतो. तर तेव्हा आठवून भूतकाळामधलं जी काही तुमची हेल्थ छान होती त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आत्ताची जी हेल्थ तुमची आहे त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणायचं. आणि नंतरची हेल्थ तुम्हाला कशी हवी आहे ते इमॅजिनेशन करून त्या अवयवाबद्दल किंवा सगळ्या हेल्थबद्दल इमॅजिनेशन करून आधीच त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. हे कंपल्सरी आठवड्यातनं 2 वेळेस किंवा 3 वेळेस हे झालं पाहिजे आपल्याकडून न चुकता. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या इतक्या पॉवरफुल आहेत, यानेच तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक होणार आहे. कारण ह्या मॅजिकमध्ये आपण बघितलेलं आहे, मॅजिक आहे तर सगळं आहे हे आपल्यालाही आता कळलेलं आहे. त्यामुळे मॅजिकला कधीही सोडायचं नाही. मॅजिक म्हणजे ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला मनापासून थँक्यू हे आलंच पाहिजे, ग्रॅटिट्यूड हे आलंच पाहिजे, कृतज्ञता ही आलंच पाहिजे. हे जेव्हा येईल तेव्हा आपोआप इथलं आणि इथलं दोन्ही बदलणार आहे. मन आणि शरीर दोन्हीमध्येही फरक हा होणारच आहे. आता तुमचं तुम्हालाही लक्षात आलं असेल, जेव्हापासून तुम्ही मॅजिक केलेलं आहे तेव्हापासून तुमच्या हेल्थमध्ये खूप छान बदल झालाय ना. कारण 6 महिन्यात तुम्ही 2 वेळेस 3 वेळेस आजारी पडत असाल तर आता तुम्ही एकदाच आजारी पडत असणार. येस मॅम, येस म्हणता सुप्रिया मॅम. म्हणजेच हे जे आहे
हे मॅजिक आपल्या हेल्थमध्ये घडवायचं असेल तर हे मॅजिक म्हणजेच ग्रॅटिट्यूड करणंच इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्याशिवाय मॅजिक नाही. हेल्थ काय सगळ्याच गोष्टीमध्ये, ती रिलेशनशिप असेल, मनी असेल, तुमचं काम असेल, तुमची हेल्थ असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ग्रॅटिट्यूड इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही मनापासून ग्रॅटिट्यूड करायला लागाल तर आपोआप सगळं जग बदलायला लागतं. जेव्हा आपण आतून बदलतो तेव्हा आपोआप बाहेरही सगळं बदलायला लागतं. आपण इतक्या दिवस फक्त बाहेर बदलायचा प्रयत्न करत होतो, नाही, आतून बदलायचं आपल्याला. तर ही जी गोष्ट आहे ती रात्रीच करायची कंपल्सरी. रात्री झोपण्याच्या आधी 20 मिनटं आधी हे करायचं. आणि रात्री आपण स्वतःसाठी तितका वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच. कारण प्रोग्रॅमिंग हे जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडचं रात्री सुरू करू तर तेच घेऊन आपण झोपणार, तेच घेऊन आपण उठणार, तेच घेऊन आपल्या ॲक्शनमध्ये दिवसभरमध्ये येणार. आणि या पद्धतीने रोज पॉझिटिव्हिटी, रोज पॉझिटिव्हिटी, रोज पॉझिटिव्हिटी जर होत राहिले तर आपलं आयुष्यही पॉझिटिव्हिटीनेच भरणार आहे. तर सुरुवात ही रात्रीपासून केली पाहिजे ॲक्च्युली. कारण रात्री जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल ते जास्त वेळ राहतं. सकाळी उठल्याबरोबर केलं तरीही राहतं ते, पण त्यावेळेस काय होतं, बाकी आपल्या दिवसभरामध्ये काही चालू राहतं, तर तितकंसं आपण त्या गोष्टीकडं नाही लक्ष देऊ शकत. पण जेव्हा रात्री तुम्ही कराल ते तर आपोआप ते आतमध्ये तुमच्या गेलं, आतमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलं. जर सकाळी करायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ती 10 मिनटं दिली पाहिजेत. त्याच्या नंतर तुम्हाला जे काही करायचं ते करा. तर सकाळी झालं होतं मग तर त्यावेळेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जाईल. मग तुम्ही उठणार, मग बाकीचा नाश्ता करणार, मग हे करणार, मग करणार, तसं नाही होणार. जर उठल्याबरोबर तुम्हाला जमत असेल 10 मिनटं द्यायला स्वतःला तर त्यावेळेस करायचं. नसेल जमत तर रात्री कंपल्सरी स्वतःसाठी तितकी 10 मिनटंही द्यायची. आणि जे काही आत्ता सांगितलेलं आहे ते रात्री झोपण्याच्या आधी जास्त कराल तुम्ही तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला दिसायला लागेल. तर हे आपण जे करतोय ते कशासाठी? पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठी, आयुष्यामध्ये चांगल्या सवयी लागण्यासाठी, बदल छान होण्यासाठी. आणि हे जेव्हा आपण रात्री करू तर आपोआप आपल्याला रिलॅक्स होईल, छान होईल आणि झोप छान लागेल. जेव्हा झोप छान होईल तर आपण सकाळी फ्रेश होणार आहे आणि त्या फ्रेश मूडमध्ये आपला पूर्ण दिवस छान जाणार. जर रात्री तुम्ही काहीतरी घेऊन बसला, तेच घेऊन उठला तर तीच गोष्ट तुम्ही दिवसभर घेऊन बसता आणि मग ते तुमच्या ॲक्शनमध्ये यायला लागतं. तर आपली ॲक्शन बदलायची असेल तर आतमधलंही बदलावं लागणार आहे. तर तेच आपल्या ॲक्शनमध्ये येणार आहे. तर इथं आपल्याला कंपल्सरी रात्री झोपण्याच्या आधी या गोष्टी करायच्या आहेत. आणि जे काही झोपण्यासाठीही निगेटिव्हिटी काही गोष्टी होत असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत झोपण्याच्या आधी. त्या घेऊन झोपायच्या नाहीत. ते दिवसभरात जे काही झालं असेल त्याबद्दल किंवा काहीतरी एखादा थॉट आला